सध्या हरीश सर गोव्याची टीम सुद्धा खूप चांगली खेळते. गोव्यामध्ये टॅलेंट पाहायला मिळत आहे आणि कारण रॉयल चॅलेंजर गोवा या टीमने मात्र टॉस जिंकला आणि टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ज्या खेळाडूला पाहण्यासाठी मागील 20 वर्ष मैदानं भरली, कृष्णा सातपुते इन ऍक्शन मध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून पुणे टीमचे कॅप्टन म्हणून मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. नाव लक्षात ठेवा, रोहित खरात जबरदस्त टॅलेंट साठी पहिली ओव्हर घेऊन पहिला बॉल किंचितचा टर्न होताना पाहिला मिळालाय. आतमध्ये येतोय गौरेशने चांगली सुरुवात केली. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा पुढे बॉल पाहिला मिळतोय आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. विकेटची आवश्यकता होती जी मात्र इकडे गोवा टीमला तीच विकेट मिळालेली आहे. And there about back of length delivery. Here you can see the replay. Ball full, just around good length. And no chance, absolutely right plumb in front of the wicket, and it's going to crash in the middle of the middle stump. A perfect delivery. पहिली विकेट गेल्यानंतर विशाल धारक आले. बरी नाही. हो आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहिला मिळतोय. रिवर्सचा फटका खेळलाय. अल्टी पलटी बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी. यावेळेला ऑफ केलाय, गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय आणि बघता बघता गेला सुद्धा सीमा रेषा पार. कामगिरी केली आहे आणि वेस्ट बेंगॉल रिवर्स अल्टी पलटी बॉल पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर कल्टी. रा सगळ्यांचा लाडका खेळ आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. फाईन लेगची दिशा निवडली आहे. इकडेही बॉल सीमा रेषेच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. वा आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 तर कुणाला वाटले नव्हतं. यावेळेला लॉफ केलाय. फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका फसलाय आणि हर्षद यांना यश. मयूर आल्या पहिल्याच बॉल लॉफ करायचा प्रयत्न. फटका हवेत आहे आणि थोडासा वेळ घेणं गरजेचं होतं, परंतु मयूर कुंभार पहिल्याच बॉलवर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग हर्षद यांची. रोहित खरात यावेळेला फटका खेळलाय. अगदी बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि सीमा रेषेच्या पलीकडे सुद्धा पाहायला मिळतोय. समोर निघालाय. यावेळेला थोडासा लांबून खेचून मारलाय आणि बॉल जातोय आता सीमा रेषा पार. पदलालित्य दाखवलं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि बाकीचं काम यष्टीरक्षकांनी केलेलं आहे. आणखीन एक धक्का. आपल्या बॅटिंगची पॉवर दाखवावी लागणार आहे. Krishna Pawar is a powerful batter. पहिल्याच बॉलवर सिक्सर. पवार Krishna Pawar. पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना पॉवर दाखवताना पाहिला मिळत आहेत. अकलूजचा माळीनगरचं प्रतिनिधित्व करणारा हा. हो काय बॉल टाकलाय. जबरदस्त अँगल बनवला. लेंथ वरून आतमधल्या बाजूला टर्न केलाय. अपीलही केलं. On 27 of just 11 balls. Inside out. And just carved into the offside. Excellent. This is quality shot from Krishna Pawar, following globally on social media. रिवर्स अल्टी पलटी आता स्ट्रोक खेळलाय कृष्णा पवार यांनी. 14 runs so far. In fact, that's a dot ball. Big appeal and that's been given out. And he's saying, maybe I have not touched any part of the bat. He understands how big is this wicket to just break the momentum and break the shackle. ते 100च्या जवळपास जावं लागेल. रिवर्स पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. काय खेळतायत रोहित खरात. याही वेळेला अल्टी पलटी आणि रिझल्ट तोच. 60च्या बॉलला सीमा रेषेच्या पार पाठवलंय 6 साठी. Paresh Nagwekar, he has got the pace and it goes for a flat 6. Absolutely marvelous. Just enjoy this shot. Straight over the top. Bang, it goes for a biggie. Smacking it over once again. That is another one. Rohit Kharat. Pune Pirates will be looking to get more than 15 runs of this over. Gets in line and should get a boundary there. Yeah, extra bounce. You can see he comes back more towards the offside, shuffling. शेवटचे 3 बॉल. That's what a shot. Absolutely marvelous.
It went like a tracer bullet, straight over the head of the bowler, straight like an arrow, and just smashes it downtown. Pune Pirates will be looking for a big finish. 1-on-1. Picks the spot on the leg side. Lot of work for the man in the deep, and have gone for a double. No, that's a run out. He was struggling there, and maybe Rohit Karat wanted to take the strike of the last ball, and that's the reason why lapse in communication between Sambhaji Patil and Rohit Karat. Very good throw from deep mid-wicket region. एक धाव तिकडे घेतली आणि आता डावाचा शेवट. ओ हो 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 हो, लांब 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 लचक फटका. Over to the toss. राऊंड विकेट. पहिला बॉल हलक्या त्याने बॉलला फ्लिक केलंय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि दुसऱ्या डावाची पहिली धाव रजत कुडाळकर. ऑन साइडला पुल करताना बॉलला गुल करून टाकलाय. पहिल्या षटकात आपला दबदबा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न रॉयल चॅलेंजर गोवा झालेत. ऑफस्टमच्या बाहेर बॉल पिच केला होता. आउटसाइड एज फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन मोकळं होतं, त्या क्षेत्राची निवड केली. या अगोदर रजत सुरू केलाय आणि रजतच्या मागोमाग आता साईज. एकही विकेट न गमावता आता तर फुल लेंथ बॉल होता. मेहनत इतकी करा की नशीब सुद्धा म्हणेल घे, हक्क आहे तुझा. आणि तोच हक्काचा षटकार साईज जोरेच्या बॅटमधून पहिल्या षटकावर पूर्णपणे वचक पाहायला मिळते टीम रॉयल चॅलेंजर्स गोवाची. फुल लेंथ बॉल, वाईड यॉर्करचा पर्याय. अपील तर लाऊड आहे. बबलू पाटील अपील मध्ये जास्त इंटरेस्टेड आहेत. त्यांना इतनी दूर से ही मना कर दिया था. मुझसे पूछा नहीं था, उनको देखा नहीं था, उसके बावजूद बल्लेबाज ने पहले मना कर दिया था, तो फिर एम्पायर का डाउट वैसे भी पड़ जाता है. साईज कडून आणि त्यांना परतीचा पराभव करावा लागतोय. नवीन फलंदाज नागभूषण. फुल लेंथ बॉल ढकललाय बॉलला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नाहीये सर्कलच्या आतमध्ये, पण बाहेरून येईल तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. यावेळेस विकेटसाठी प्रयत्न होता मयूरचा आणि आता आपल्या कटरच्या जाळ्यामध्ये, आपल्या अँगलच्या जाळ्यामध्ये रजत कुडाळकरला त्यांनी अडक. लास्ट बॉल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. खूप जास्त मागे सरकले होते. पिचिंगचा अंदाज नाही बांधता आला. बाउन्स कंट्रोल खूप चांगला होता मयूर मासाचा. बॅटचा हलकासा संपर्क. बबलू पटेल कोणती चूक नाही. सही निर्णय या गलत, ये तो आने वाले कुछ समय ही बताएगा. बट ओ यावेळेस उडता झेल त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. काय परफेक्शन पाहायला मिळालंय झेल टिपताना. महाराष्ट्र ब संघ वरच्या दर्जाचा खेळ देताना पाहायला मिळाला आणि तोच दर्जा प्रस्थापित केलेला आहे. पहिल्याच बॉलवर या चौथ्या षटकाच्या विकेट मिळवले निहाल. मला कदाचित तुमच्या अनुभवाची मदत घ्यावी लागेल आणि आता पुढच्या 5 षटकांमध्ये एका मोठ्या धावसंख्येला गवसणी घालायची आहेत. 29 चेंडू. और साथ ही साथ अभी टीम आपकी परेशानी में है, मोमेंटम रिशिफ्ट करना है. बट मोहित गांवकर अब क्या ये कमाल कर पाएंगे? रनिंगचा फायदा उचलायचा आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. आणखीन एक लेग कटर निहाल तुसामतचा जो समजला नाही फलंदाज मोहितला. डॉट. अपरकट. आणि आता खूप वेळानंतर हा चौकार आलेला आहे. जरा वेळ आम्ही काय थांबलो. धावसंख्या पोहोचते 30. फुल लेंथ बॉल आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्ट्राईक करताना पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. हो आता हुक करण्याचा प्रयत्न जवळपास गडबडलाय. क्षेत्ररक्षण चुकलं. आता मात्र ही एक घोड चूक ठरू शकेल. ओ बैट की एज और विकेट कीपर के दस्तानों में गेंद. निहाल तुसावत थोड़े से खुश होते हुए. इस बार सीधा फील्डर पास. शॉट हम जैब करना चाहते थे, फाइनल की दिशा में पुल लगाना चाहते थे. गुरु प्रसाद ने भी अपना विकेट फील्डिंग पोजीशन जमाई जरूर है. एक बार फिर से इनवाइट किया था बल्लेबाज को. गेंद ऊंचा ज्यादा गया है, दूरी उस गेंद में है नहीं. गेंदबाज खुद कह रहे हैं ये हर दम कि हम हैं तो फिर किस बात की फिक्र. और हर एक बल्लेबाज जो है वो एक अलग इंटेंट के साथ आया है कि आएंगे जाएंगे, रन बनाने का पूरा प्रयास दिखाएंगे. विनीश पहली गेंद 46. टॉप एज. अभी अभी लग रहा था कि विनेश के अच्छी फॉर्म में दिख रहे हैं. नजर इज रियल. इस बार सिद्धार्थ जाधव की ये गेंद यहां पे जरूरी करारा प्रहार है. इस बार तो बल्ले पे जब गेंद लगी थी ना तभी समझ आ गया था कि जब आप ऐसे शॉट देख लेते हैं तो फिर 9 गेंदे 44 रन.
खेळलाय, अजूनही खेळ बाकी आहे. आपलं मार्केट आपणच तयार करायचं. जर 2 गेंदें दौड़ रही है अंतिम ओवर में. तीसरी गेंद पे विकेट आया है. गलती वहां करेगा नहीं. विवेक को परेशानियां हैं बट आप पहुंच सकते हैं. 36 रनों से मुकाबला जीत लिया है महाराष्ट्र. एक संघ जिंकतो आणि एक संघ शिकतो. जिंकलाय महाराष्ट्र झोन 2 आणि शिकणार आहे गोवा हा संघ. पुणे पायरेट्स महाराष्ट्र झोन 2 1 by 36 रन्स.